गाझा पट्ट्यात पुन्हा स्फोट झाले असून आकाशात धुराचे लोट उठताना दिसले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या शांतता प्रस्तावानंतर देखील परिसरातील तणाव अजूनही शमलेला नाहीये। मंगळवारी दक्षिण इस्रायलमधून गाझाच्या दिशेने हालचाली झाल्या तर वादी गाझा या परिसरात आणखी एक स्फोट झाला। इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यासोबत युद्धबंदीची घोषणा केली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनांनी शांतता योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। गाझा युद्धात जखमी आणि आजारी असलेल्या 15 मुलांना उपचारासाठी इटलीत आणण्यात आलंय। इटली सरकारच्या मानवतावादी मदतीअंतर्गत या मुलांना आणि त्यांच्या 66 नातेवाईकांना इटलीच्या हवाई दलाच्या 3 C-130 या विमानांमधून सुरक्षितपणे हलवण्यात आलंय। या सगळ्या मुलांवर इटलीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। युद्धामुळे गाझातील रुग्णालयांची स्थिती ढासळल्यानं उपचार न मिळाल्यानं मुलांसाठी ही मुदत जीवदान ठरतेय। आतापर्यंत एकूण 196 मुलांना अशा प्रकारे मदत दिली गेली आहे। इटलीनं उचललेले हे पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद मानलं जात आहे। नेपाळनंतर आता मादागास्करमध्ये जेन झीच्या आंदोलनाचा झंझावात पाहायला मिळतोय। वीज आणि पाण्याच्या समस्येवरून गेल्या गुरुवारपासून सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय। या आंदोलनात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण जखमी झालेत। जनतेच्या रोषामुळे राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केल्याची घोषणाही केली आहे। आफ्रिकेतील मादागास्करमध्ये 75% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील असून सरकार मूलभूत गरजा देखील भागवण्यात अपयशी ठरल्यानं हे आंदोलन उभं राहिलंय। परिस्थिती तणावपूर्ण असून देशात आणीबाणीजन्य वातावरण निर्माण झालंय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहरात एक भीषण आत्मघातकी हल्ला करण्यात आलाय। बरसात झालेल्या या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झालेत। दहशतवाद्यांना स्वतःला स्फोटकांनी उडवून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुरक्षा दलांनी त्यानंतर परिसर सील करत तपास सुरू केलाय। हा हल्ला नेमका कोणत्या गटानं केला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान पाकिस्तानमध्ये अशा हल्ल्यांमध्ये अलीकडच्या काळात सातत्यानं वाढ होताना दिसतेय। म्यानमारमध्ये मंगळवारी पहाटे 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय। भूकंपाचं केंद्र केवळ 15 किलोमीटर खोलवर असल्यामुळे त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवले। या भूकंपाचे धक्के ईशान्य भारतातील आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये देखील जाणवलेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालेलं नाहीये। मात्र भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। भूकंप उथळ असल्यामुळे पुन्हा धक्के येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। न्यूयॉर्कचे सध्याचे मेयर एरिक ॲडम्स यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा करत खळबळ माजवून दिली आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची लोकप्रियता घटली असून आता निधी अभावी त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे। 2023 मध्ये त्यांचं अप्रुव्हल रेटिंग 28% अवघ्या 10% खाली आलं। ॲडम्सच्या माघारीनंतर भारतीय वंशाचे डेमोक्रेटिक उमेदवार जोहरान ममदानी हे निवडणुकीत आघाडीवर आहेत। 4 नोव्हेंबर 2025 ला निवडणूक होणार असून न्यूयॉर्कचं मेयर पद आता नव्या नेतृत्वाच्या दिशेनं वाटचाल करत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ धोरणानं जागतिक व्यापारात खळबळ माजवली आहे। आता त्यांनी परदेशातून येणाऱ्या लाकूड आणि लाकडी वस्तूंवर 10 ते 25% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे। 14 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे। सॉफ्टवूड लाकडावर 10%, तर किचन कॅबिनेट फर्निचर आणि व्हॅनिटीजवर 25% टॅरिफ आकारलं जाईल। स्वस्त आयातीतून अमेरिकन कंपन्यांचं नुकसान होतंय, हेच थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेतील गृहोद्योगांना चालना देणं हा यामागचा प्रमुख उद्देश असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलंय। डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबनं तब्बल 217 कोटी रुपयांची भरपाई देण्याचं मान्य केलंय। 2021 मध्ये संसदेवरील हिंसक आंदोलनानंतर युट्यूबसह मेटा आणि एक्स यांनी ट्रम्प यांचं अकाउंट बंद केलं होतं। या निर्णयाविरोधात ट्रम्प यांनी या तिन्ही कंपन्यांवर खटले दाखल केले होते। मेटानं $25 मिलियन, तर एक्सनं $10 मिलियन भरपाई दिली होती आणि त्यात आता युट्यूबने देखील $24.5 मिलियन ची भरपाई करत या प्रकरणावर तडजोड केली आहे। एकूण मिळालेल्या भरपाईचा आकडा $60 मिलियन पुढे गेला असून ट्रम्प यांच्यासाठी हा एक मोठा विजय मानला जातोय। सौदी अरेबियानं राजधानी रियाधमध्ये व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांचं भाडं पुढील 5 वर्षांसाठी गोठवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निर्देशानुसार घेतलेल्या या निर्णयामुळे वाढत्या भाड्यांमुळे त्रस्त नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोरोना महामारीनंतर भाडेदरात झालेल्या अवाजवी वाढीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचललं गेलंय। त्यामुळे सौदीमध्ये राहणीमान आणि गुंतवणूक दोन्ही आकर्षक बनतील आणि सगळ्या हितधारकांमध्ये समतोल साधला जाईल, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री माजिद होगेल यांनी दिली आहे। पाकिस्तानने पुन्हा एकदा IMF समोर आर्थिक मदतीसाठी हात पसरलेत। महापुरामुळे देशाला मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत असल्याचं सांगत पाकिस्तानने IMF कडे $7 अब्ज कर्जासाठी विनंती केली आहे। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी IMFचं पथक
2 आठवडे पाकिस्तानमध्ये राहून आर्थिक सुधारणांचं मूल्यमापन करणार आहेत। IMFचे मिशन प्रमुख इवा पेत्रोवा आणि पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्यात या संदर्भात चर्चा झाली आहे। यापूर्वीचं आर्थिक लक्ष्य पूर्ण झाल्यास पाकिस्तानला पुढील $1 अब्ज मदत मिळू शकेल। लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर स्प्रे पेंटिंग करण्यात आलंय। तसंच गांधी मोदी हिंदुस्थान टेररिस्ट असल्याचा आक्षेपार्ह कोटही लिहिला गेलाय। या कृत्यावर भारतीय उच्चायुक्तालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली असून गाला गांधीच्या अहिंसा तत्वांवरील हल्ला असल्याचं म्हटलंय। पुतळ्याची केलेली ही विटंबना अत्यंत गंभीर बाब असून ब्रिटिश पोलिसांनी तपास सुरू केलाय। भारतीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक प्रशासनाला दिली असून पुतळ्याचं साफसफाईचं काम सुरू झालंय। या घटनेवर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी चीनच्या 2 युद्धनौका हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरमध्ये दाखल झाल्या। यिमेंग शान आणि क्यू जिगुआंग अशा या 2 नौका आहेत। त्यांनी स्टोन कटर्स बेटावरील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदल तळावर प्रवेश केलाय। एकेकाळी ब्रिटिशांनी वापरलेल्या या तळावर आता चीनचा ताबा आहे आणि या आगमनाला चीनच्या सामरिक उपस्थितीचा प्रतिकात्मक संदेश मानला जातोय। तर हाँगकाँगमध्ये या हालचालींमुळे चर्चांना उधाण आलंय। इंडोनेशियातील सिदोअर्जो या शहरातील एका बोर्डिंग स्कूलची इमारत कोसळली। ही इमारत कोसळून 1 दिवस उलटल्यानंतर देखील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकं जीवाचं रान करतायत। या दुर्घटनेत आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण जखमी आहेत। तर ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी दबले असल्याची भीती व्यक्त केली जाते। ब्राझीलमध्ये सॅन्ड्रो डियास यांनी 22 मजली 89 मीटर उंच रॅम्पवरून स्केटबोर्डिंग करत 2 जागतिक विक्रम केलेत। त्यांनी 60 मीटर उंचीवरून सर्वात मोठा ड्रॉप आणि 103 किलोमीटर प्रति तास वेगानं खाली येण्याचा विक्रम नोंदवलाय। डियासला हे प्रवास पूर्ण करण्यासाठी फक्त 8 सेकंद लागले। प्लायवूडनं तयार केलेल्या या रॅम्पवर त्यांचा हा अद्भुत पराक्रम पाहून सगळेच थक्क झालेत। डियास हे अर्धवर्तुळाकार स्केटिंग बोर्डचे 6 वेळचे विश्व विजेता आहेत। त्यांनी वयाच्या 11व्या वर्षापासूनच स्केटबोर्डिंग शिकायला सुरुवात केली होती। पॅरिस फॅशन वीक 2025 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा ग्लॅमरच्या शिखरावर आहे। जागतिक सौंदर्य ब्रँडचं प्रतिनिधित्व करताना तिने हॉलिवूड अभिनेत्री इवा लोंगोरिया आणि ब्रिजटन फेम सिमोन ॲशली सोबत घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या खास स्टार स्टडेड फ्रेममध्ये जिलियन अँडरसन आणि हेडी क्लूम यांचाही समावेश होता। ऐश्वर्या आणि इवा यांची मैत्री पुन्हा एकदा झळकताना दिसली तर दोघांनीही एकमेकांना मिठी मारत दिलखुलास पोजही दिली। चाहत्यांमध्ये सध्या या सेल्फीची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे। लेहमध्ये 24 सप्टेंबरला झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत आज 6व्या दिवशी शिथिलता देण्यात आली आहे। या निर्णयानंतर नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली। लोकांनी किराणा, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी केली। दरम्यान प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केलं असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलाय। यापूर्वी सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून 2 तासांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले होते। त्यानंतर मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही शिथिलता देण्यात आली। तामिळनाडूतील करूरमध्ये विजय थलपती यांच्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर भाजपनं शिष्टमंडळ नेमलं। भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या पथकाची घोषणा केली होती। त्यानंतर भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं शिष्टमंडळ आज घटनास्थळी पोहोचलं। या चेंगराचेंगरीत 41 लोकांचा मृत्यू झाला होता आणि या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार तेजस्वी सूर्या यांचा समावेश आहे। हे पथक पीडित कुटुंबीय, स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती गोळा करणार आहेत। तामिळनाडूतील करूर चेंगराचेंगरी प्रकरणी टीव्हीकेच्या 2 प्रमुख नेत्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तमिलगा वेत्री कळगम असं पक्षाचे प्रमुख विजय यांच्या सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। टीव्हीकेचे नेते मथिया जगन आणि MC पौन राज यांना अटक करून त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। 27 सप्टेंबरला झालेल्या या दुर्दैवी घटनेत 41हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। करूर चेंगराचेंगरी प्रकरणावरून मुख्यमंत्री स्टॅलिन बदला घेत असल्याची टीका अभिनेता विजयनं केली आहे। रॅलीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत या घटनेमागील सत्य लवकरच बाहेर येईल असं वक्तव्य त्यानं केलंय। चेंगराचेंगरी प्रकरणात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलं गेलंय। तुम्हाला जर सूड उगवायचा असेल तर तो तुम्ही माझ्यावर उगवा, पण माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका असं आवाहन विजय यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। सुरक्षा यंत्रणेच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी अशी मागणी विजय यांनी पोलिसांकडे केली आहे।
भाजपला सरकारमध्ये घेण्याऐवजी मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असं विधान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सरकारमध्ये सहभागी करून घेण्याचा पर्याय होता, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. याबाबत त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. भाजपला सरकारमध्ये घेतलं असतं तर आतापर्यंत आम्हाला राज्याचा दर्जा परत मिळाला असता. मात्र भाजपला सरकारमध्ये घेण्याऐवजी मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं पसंत करेन असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमधील एकूण मतदारांची संख्या आता 72.2 दशलक्ष झाली आहे. अंतिम यादीतून एकूण 70 लाख नावं वगळण्यात आली आहेत आणि 21.53 दशलक्ष नवीन नावं जोडण्यात आली आहेत. पाटणा जिल्ह्यात 48,15,694 मतदार आहेत आणि 65 लाख मतदारांपैकी काही मृत झाले आहेत तर काही कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत. यापैकी काहींकडे 2 मतदार ओळखपत्र होती. आता अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे. दिल्लीमध्ये स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आश्रमातील अनेक अवैध प्रकार उघडकीस आलेत. चैतन्यानंदचा फोन तपासला असता त्याच्या फोनमध्ये महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट्स देखील आढळलेत. चैतन्यानंदने अनेक महिला सदस्यांसोबतचे फोटो आणि अनेक महिलांच्या सोशल मीडिया प्रोफाईलचे स्क्रीनशॉट फोनमध्ये ठेवले होते. पोलिसांनी चैतन्यानंदच्या 2 महिला साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची आता चौकशी केली जाते. चैतन्यानंद चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नसल्याची देखील आता माहिती समोर आली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई न करण्यामागे अमेरिकेचा दबाव होता असा मोठा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलाय. हल्ल्यानंतर लष्करी प्रत्युत्तराचा विचार केला होता, पण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी या भेटीनंतर आणि जागतिक दबावामुळे तत्कालीन यूपीए सरकारनं कारवाई टाळली असा दावा त्यांनी केलाय. परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार रणांगणात उतरू नये असा निर्णय घेतला गेला. दरम्यान भाजपचे या वक्तव्यावर टीका करत काँग्रेसचा हा खुलासा खूप उशिरानं केलेला आणि अपुरा असल्याचं म्हटलंय. चिदंबरम यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील चित्तरंजन पार्क इथल्या दुर्गा पूजा पंडॉलला भेट देऊन आरती केली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी देखील उपस्थिती लावली. दुर्गा पूजेच्या या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गा देवीचा आशीर्वादही घेतलाय. चित्तरंजन पार्क इथे दिल्लीतील बंगाली समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. सोबतच इथली दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होते. शारदीय नवरात्रीच्या निमित्तानं दुर्गाष्टमीचा सण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झालाय. दुर्गा पूजेच्या या महत्त्वपूर्ण दिवशी शहरातील विविध पूजा पंडॉल आणि मंदिरांमध्ये भाविकांनी देवीला पुष्पांजली अर्पण केली. सकाळपासूनच दुर्गा देवीच्या दर्शनासाठी आणि फुलं अर्पण करण्यासाठी पंडॉल परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक बंगाली साड्या आणि धोती परिधान करून आलेल्या हजारो भक्तांनी एकत्र येत सामूहिक पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानची राजधानी जयपूर आणि आसपासच्या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र आता पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर देखील थोडा परिणाम झालाय. तसंच नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्लाही दिला गेलाय. या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बिदर आणि यादगीर या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागांचा दुसऱ्यांदा हवाई दौरा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दोन्ही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी मदत कार्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पूरग्रस्तांना आवश्यक ती सगळी मदत लवकरात लवकर पुरवली जाईल असं आश्वासन सिद्धरामय्या यांनी यावेळी दिलंय. उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एका बॉडी बिल्डर तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोंठ संथर या रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असतानाही या तरुणानं आपली दुचाकी चक्क खांद्यावर उचलून ट्रॅक पार केलाय. या प्रसंगाचा व्हिडिओ फुटेज कॅमेऱ्यात चित्रित झालाय. तरुणाच्या या धाडसाचं कौतुक तर होतं आहेच, पण अशा प्रकारांमुळे जीवितहानीचा मोठा धोका असतो यावरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने नागरिकांना अशा धोकादायक कृती टाळाव्यात असं आवाहन केलंय. गृह कर्जदारांसाठी या दिवाळीत आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या एमपीसीची 1 ऑक्टोबरला बैठक होणार असून रेपो रेटमध्ये 0.25% कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे गृह कर्ज, कार कर्ज आणि पर्सनल लोनचे EMI कमी होणार आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही कपात घर खरेदीदारांसाठी दिवाळीचं गिफ्ट ठरेल. EMI कमी झाल्यास खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि रिअल इस्टेटमध्ये विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज बिहारच्या पाटणा इथे आयोजित नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. बिहारमध्ये गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि विकासाला चालना देण्यावर या कार्यक्रमात भर दिला गेला. बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन चिराग पासवान यांनी यावेळी दिलं. तर या सुधारणांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि राज्याच्या आर्थिक वाढीचा वेग वाढेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला.